सज्जन वृंद आणि सत्शिष्य हो, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उत्सवासाठी इथे जमलो आहोत. यावर्षी उत्सवासाठी जमण्यातला फरक केवळ संकल्पाचा आहे. आपल्या कार्यक्रमात काही फरक पडेल असे वाटत नाही, परंतु संकल्पाचा फरक निश्चितपणे आहे. केवळ काकांना कबूल केले होते म्हणून आणि 12 वर्षे उत्सव चालवण्याचा संकल्प केला होता म्हणून आणि शिवाय तुम्ही सहकार्य देऊन गुरुची आणि देवाची सेवा केली या कारणाने गेल्या वर्षापर्यंत मी उत्सव केला. उत्सव चालवणं हा माझा हेतू नव्हता, परंतु आपल्या संकल्पाशी प्रामाणिक राहावं म्हणून 12 वर्ष तो मी चालवला. माझा संकल्प 12 वर्षांचाच होता. यापुढे मात्र आता तो तुम्हाला करावायचा असेल तर करा. उत्सवासाठी मी तुम्हाला बोलावणार नाही. उत्सवास येण्यानं काय फायदा होतो की नाही, काहीच होत नाही हे सांगणं हे कठीण आहे. तुमच्यापैकी कित्येकांना तो निरुपयोगी तर काहींना शिष्टाचाराचा दंडक वाटला असेल. सर्वांनाच हे कळणार आहे किंवा नाही हे सांगणं कठीण आहे. आज पावे तर तुम्ही मला महाराज म्हणणारे, तुम्ही माझे शिष्य असल्यानं हा उत्सव चालवावा की बंद करावा असं माझ्या व तुमच्या मर्जीचे नव्हते. केवळ पूर्वजांचा चालत आलेला व मी चालवला म्हणून 12 वर्षांचा संकल्प केला असल्यानं पार पडला. त्याचा फायदा झाला किंवा नाही हे सर्वांना समजेल असं नाही. कळण्यापेक्षा वळणे जास्त महत्त्वाचे असते, म्हणून धर्माप्रमाणे वागणं हे अधिक महत्त्वाचं असतं असं ऋषीमुनी सांगत आले आहेत. यावर्षी व उत्सवासाठी ईश्वरास साक्ष ठेवून सांगतो की मी तुम्हाला बोलावले नाही. येथील कार्यपूर्तीसाठी अनायासे मी येथे होतो. मीही तुमच्या बोलावण्याची वाट पाहिली नाही. सहजच येथे होतो म्हणून सामील झालो. कशाला करीत आहोत असंही म्हणालो नाही. मी सांगत आहे यात फार तत्त्व भरलेलं आहे. साधी गोष्ट नाही. एका घराण्याचा साधा कुलाचार, पण त्यास एक सामुदायिक स्वरूप प्राप्त व्हावं. बंद पडावायचा म्हणून बंद पडत नाही अशी स्थिती, यातच गंमत आहे. आपल्या संकल्पानं अनेकांचा संकल्प जागा होतो. अर्थात आपण जर आपल्या संकल्पाला चिकटून राहिलो तर तो विश्वसंकल्प होतो. म्हणजेच आपण जर आपल्या संकल्पाला प्रामाणिक राहिलो तर जगही त्यासाठी प्रामाणिक राहू शकतं. माझ्या वागणुकीत झाकून ठेवण्यासारखं काही नाही. माझे गुण आणि अवगुण कळले तर अवगुण सोडा म्हणून सांगेन. रात्री झोपताना उत्सवासंबंधी माझ्या मनात काहीच संकल्प नव्हता, परंतु निश्चिंतपणे झोपलो आणि आज सकाळी 9 वाजता उठलो तेव्हाही काही संकल्प नव्हता. पारनेरच्या शिष्यांना मी सांगितलं होतं की शिष्यामधला देव जर जागा असेल तर उत्सव घडून येईल, नाहीतर नाही घडून यावायचा. कारण उत्सव शिष्यांनी करावायचा ठरवला आहे. यावर्षी उत्सवासाठी मीच नव्हे तर मनावरनंही काही प्रयत्न केले नाही. काही भाग घेतला नव्हता. देवाला करवून घ्यायचं असेल आणि त्यानंच करवून घ्यायचं ठरवलं असेल तर तो करून घेईल असं मी ठरवलं होतं. आणि जेव्हा त्या देवाला करवून घ्यावायची बुद्धी आहे म्हणजे उत्सवात देवाचा भाग दिसला तेव्हाच मी सहभागी झालो व तुमच्याबरोबर भाग घेऊन राहिलो आहे. गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी एकमेकांना उत्सव करावायचा असा संकल्प केला होता, परंतु तुम्ही आपल्या संकल्पाशी प्रामाणिक राहिला नाही आणि दरवर्षी येता तसे पाहुण्यासारखे येथे आला. हा राजाभाऊ गुणे दरवर्षी आधी येतो. यावर्षी ऐनवेळी आला आहे. गुरुला दिलेले वचन सांभाळलेलं नाही. आम्ही काही केलं नाही आणि तुम्ही देखील काही केलं नाही, परंतु उत्सवाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालू आहे. तुम्ही प्रत्येकानं दिलेलं वचन पाळलं नाही. गुरुशी मनुष्य जर प्रामाणिक राहू शकत नाही तर आपल्या वैदिक परंपरेला आणि प्रामाणिक राहू आपण किंवा आपला धर्म पाळू असंही होणार नाही. जिवंत माणसासमोर दिलेल्या वचनात प्रामाणिक राहिलं नाही तर दगडाला देव मानून त्याच्याशी प्रामाणिक राहणं शक्य आहे काय? दिलेले वचन, दिलेला शब्द दिलात व विसरलात हे चूक आहे. तुम्ही काय प्रतिष्ठित माणसं म्हणून तुमची गय करावी? मी गय करणार नाही. गय केली तर मी गुरु नाही. गुरु गय करील काय? माणसाला एवढ्याचसाठी तर गुरु लागतो.
देव सांगेल तसे मी वागेन असे म्हणणे सोपे आहे, पण देव सांगेल तसे वागणे कठीण आहे. आपणाला हवे तेच देवाला हवे असे आपण मानतो. मला आवडेल तेच करून मला देवानं तशी बुद्धी दिली आहे असं म्हणणं हे देवाला सपशेल फसवणं आहे, बुडवणं आहे. एकीकडे देव बुद्धी देईल तसे मी वागेन असे म्हणतो, आपले विकार पहा व त्याचप्रमाणे वाघ असे देव म्हणतो काय? ही परमार्थात थोडी गल्लत आहे. तुम्ही सहजासहजी माझ्याशी खोटे बोलत नाही म्हणून मी तुम्हाला सत्शिष्य म्हटलं, कधी म्हणत नाही. चांगले म्हणणे माझ्या जीवावर येतं आणि आजपर्यंत कधी म्हटलं नव्हतं हे आठवत असेल तर आज म्हटलेले आठवेल आणि मागचे आठवले तर आजचा आनंद होईल. तुम्हाला माझ्याकडून सत म्हणून घेतले तर तुम्हाला आपली तपश्चर्या सार्थ झाली आहे असे वाटले पाहिजे. त्यातच तुम्हाला कृतार्थता वाटली पाहिजे. मी जर तुम्हाला चांगली विशेषणे लावली तर त्यात काय अर्थ आहे? पण सत म्हणून घ्यायचा तुमचा संकल्प असेल आणि मग मी तुम्हाला सत म्हटले तरच तुम्हाला आपला संकल्प तडीला गेला असं वाटून आनंद होईल, अन्यथा होणार नाही. तुम्ही कृतसंकल्पी राहिला नाहीत म्हणून तर तुम्हाला गुरु शब्दाची किंमत नाही. परमार्थी धार्मिक म्हणविणाऱ्या तुम्हाला जर गुरु शब्दाच्या अर्थाची किंमत नाही तर तुम्हाला शहाणपण शिकवायला कोण येणार? जे जे आपणास करावे असे वाटेल ते देव सांगतो आणि इतर सारेजण सांगतात तेच गुरु सांगतो. गुरु तरी असे विशेष काय सांगतो? सारे सारखेच सांगतात असं म्हणणाऱ्या अशा लोकांचा उद्धार कोण करणार? कशाचा उद्धार गुरु करील का देव करील? तो स्वतःसुद्धा करणार नाही. उद्धरेत आत्मनामात्मानं, त्याचा उद्धार तो स्वतःही करू शकत नाही. गुरु म्हणतो व तो दुसऱ्याशी तुलना करतो. गुरु म्हटल्यावर त्याच्या शब्दाला न मानणारा शिष्य काय? एकदा गुरु म्हटल्यावर त्याच्या शब्दाला किंमत दिली पाहिजे. तुम्ही गुरु म्हणता व मी पत्करतो हे विसरणारा स्वतःलाच विसरतो. गुरु करणे हे व्रत आहे. मी शिव्या देऊन गुरुत्व पत्करतो. चमत्कार ऐकला तर गुरु केला अशी तुमची स्थिती आहे. तुझ्या मनासारखे झाले की तू गुरुकृपा आहे असं म्हणणार, पण मनासारखं झालं की गुरुकृपा आहे असे नव्हे. व्यवहारात तसे असेल, पण गुरुच्या मनासारखं जेव्हा आपण होऊ, अर्थात गुरुला आवडणारे होऊ, तेव्हाच गुरुकृपा देवकृपा होते. उपासना करूनही विपरीत अनुभव आल्यावर किंवा काहीही अनुभव न आले तर कोणाला 15-20 वर्षे उपासना करूनही मूल झालं नाही किंवा कोणाची काही प्रगती झाली नाही असे वाटून महाराजात काही आहे की नाही असा तुम्ही प्रश्न करता. आपसात एकमेकांशी चर्चा करता, महाराज आहेत काय असा प्रश्न पडतो. ही मी तुमची हजेरी घेत नसून समजावून सांगत आहे. ज्याच्यात अर्थ नाही त्याच्यात देवातही अर्थ नाही. माझ्यात अर्थ नसला तरी परमेश्वराला तो निर्माण करावा लागेल, पण तुमच्यात अर्थ नसला तर माझ्या अर्थाला काही अर्थ नाही. आपले अधिकार, सवयी, मानपान, सुखसोयी यांचा त्याग करून हवे ते मिळवण्याचा प्रयत्न करता काय? प्रगती तुमची तुम्हाला करावायची आहे, मला नाही. तुमच्यात अर्थ नसेल तर माझ्यात अर्थ असूनही व्यर्थ आहे. अर्थात तुमच्यात अर्थ असला तरच उपयोग. तुमच्या प्रगतीची तळमळ मी करू शकतो, पण प्रत्यक्ष तुमची प्रगती तुम्हालाच करावायची आहे. तुमच्या हिताची तुम्हाला तळमळ असेल तर मी ती तळमळ न करूनही तुमचे वाटोळे होईल काय? केव्हाही होणार नाही. एका दृष्टीनं माझे शिष्य दुर्दैवी आहेत. केव्हाही भेटलो की मी त्यांची हजेरी घेतो, पण मी आज सत बोललो हा प्रश्न किंवा हा शब्द निरर्थक गेल्याबरोबर किती कडू बोलावं लागलं. निरर्थक गेला म्हणून एवढे बोललो. मग वेद ज्ञानेश्वरी वाचून उद्धार होईल? शब्दात अंतःकरणाचे अर्थ भरावे लागतात. तुम्ही शब्दाला जागे राहिलात तर गुरु शब्दाला अर्थ आहे, नाहीतर दीर्घ कराल गुरु तरच गुरु शब्दाला अर्थ आहे. शब्द ऐकून अष्टभाव जागृत व्हावयास पाहिजे. शब्दांमध्ये कोणते अर्थ ओतावे एवढ्याचसाठी गुरु लागतो. वेदात उपनिषदात काय कमी ज्ञान आहे?
मग प्रत्यक्ष गुरु कशाला? शिष्यांची थोडी तारीफ करावी व ती वाया जाते तर मग शिष्यकी किती सांभाळली? ज्ञानेश्वरी वाचनानं अंतःकरण भरून आले नाही तर शब्दांचे अर्थ अंतःकरणात भरावे यासाठी गुरु लागतो. मी भिंत चालवणारा नाही, तरीही तुम्ही मला गुरु म्हणता आणि मी कबूल करतो. मी बुवाबाजी करतो म्हटले तर माझ्या नादी लागण्यात काय अर्थ? तुमचा काय फायदा? बुवाबाजीत नाहीतरी फायदा आहे व तुमचाही फायदा त्यातलाच आहे. गुरु म्हटल्यावर आपण शिष्य आहोत हे तुम्ही विसरता. ज्याला आपण वेडे आहोत हे पटलेलं नाही त्याला गुरुची काय आवश्यकता आहे? शिवाय आपण शहाणे झाल्यावर वा असल्यावर गुरुची काय आवश्यकता? ज्ञानानं भांबावलेल्या गुरुची गरज आहे. नीतितत्वांची उजळणी सर्वांना माहीत आहे, पण आधी कोणते आणि मुख्य कोणते हे शिकायला लागतं. काय आधी हे शिकावे हे ठरवतानाच पेच पडतो. खरं बोलावं हे शिकावं की चोरी करू नये हे शिकावं, यापैकी आधी कोणतं शिकावं हे ठरवताना जेव्हा पेच पडतो तेव्हाच गुरुची गरज बसते. हा गोंधळ आहे. अशा वेळीच गुरु आज्ञा प्रमाण असते. चोऱ्या कर पण खोटे बोलू नको आणि खोटे बोल पण चोऱ्या करू नको. यातलं अधिक आहे आणि अधिक महत्त्व कशाला आहे हे कळत नाही. सगळं एकदम शिकता येत नाही. साऱ्या नीती व धर्मतत्वांचा गोंधळ होतो. आई बाप पती हे सर्व आपापल्या परी सर्वच देव आहे आणि शेवटी देव एकच आहे. याचा उलगडा कसा करायचा? अर्थात गोंधळ झालाच ना. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव इत्यादी आणि सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन म्हणजे देव एकच आहे ही परिस्थिती आहे. म्हणून गुरुची गरज असते. सत्य समोर असते पण श्रेयस्कर कोणते हे समजणं कठीण असतं. गुरुच ते ठरवून देतो. लहान मोठी माणसं एका पंक्तीला जेवायला बसतात. वाढायला सुरुवात झाली की पोरं जेवायला लागतात. सर्व पदार्थ वाढून होईतो मोठी माणसं सुरुवात करीत नाहीत. बरे ताट एकदम वाढून आणून समोर ठेवलं तर आधी काय खावं मागावून काय खावं याचा निर्णय पोरांना घेता येत नाही. मोठ्यांना देखील ते शिकवूनच येतं. जो पदार्थ हाती लागेल तो उचलून मुले खाऊ लागतात, पण मोठी माणसं क्रमाक्रमानं पदार्थ खातात. ताटात खाण्यासारखे सर्व काही असते, पण खाण्याचा क्रम चुकला तर रसनिष्पत्ती होणार नाही. आपण बुद्धिवादी माणसं. आपला बाप वरण भातापासून सुरुवात करतो म्हणून आपणही तशीच सुरुवात काय म्हणून करायची? प्रयोग करण्यात वय नक्की फुकट वाया जातं. तेव्हा प्रयोग करण्यात वेळ घालवायचा नसेल तर गुरु आई बाप सांगेल तसं वागावं लागतं. आणि शिवाय वस्तूवर प्रयोग करणं सोपं असतं, मात्र जीवनावर प्रयोग करणं धोका आहे. परंतु सांप्रतच्या काळात आपण तो धोका पत्करला आहे, कारण आपण शब्दप्रमाणे निषिद्ध मानतो. जगायचा संकल्प असेल तर जीवनाची प्रयोगशाळा कोण करील? ज्याला जीवनाचे महत्त्व वाटेल त्याला निश्चित ज्ञान लागतं. त्याला सिद्धांताचे महत्त्व कळेल. तोच प्रयोग करून पाहणार नाही, कारण त्याला तशी सवड नाही. काय घ्यावे, कशी सुरुवात करावी, विज्ञानात देखील कुठून घ्यावे इत्यादीला ग्रंथ, प्रयोगशाळा, विश्वविद्यालय असून देखील शिवाय गुरु लागतो. गुरु केल्यावर मनुष्य वाया जात नाही हे खरं असलं तरी हे न कळून गुरु केला तर उपयोग नाही. गुरुच्या शब्दास आपण जोर दिला नाही तर गुरु या शब्दाचं महत्त्वच कायम राहत नाही. तो शब्दच कायम राहत नाही आणि राहिला तरी त्यात अर्थ राहत नाही. गुरु सांगेल तेच करणे हाच आपला मुख्य धर्म आहे. ज्याचा गुरुच्या शब्दावर विश्वास नाही त्याची उपासना किती फळावी? महाराज सांगतात एवढंच का? वेळ आहे जास्त का करू नये? हा काय सद्धर्म आहे? शिष्यधर्म आहे? तुम्हाला टोपल्या टाकणारा गुरु हवा आहे. गुरुशब्दावर ज्याचा विश्वास नाही त्याची उपासना फळाला जाईल काय? तू करतो आहेस तेच कर असं जेव्हा मी सांगतो त्यावेळी तुम्हाला वाटते हे काय? एखाद्यास पोथी सांगितली तर त्यात वाटते की आपणास जप सांगावा. अमुक एका गोष्टीसाठी काही करायची गरज नाही असं सांगितलं तरीही बरं वाटत नाही. आज आपण निरर्थक मोठे वाचाळ झालो. आपण उगीच स्वतःला परमार्थी म्हणून घेतो.
शब्दांना अर्थ देण्याची क्रिया म्हणजे परमार्थ होय. अर्थहीन शब्द, निरर्थक व्यंजन समुच्चय म्हणजे शब्द होतो काय? अर्थ असलाच पाहिजे. क म ळ या शब्दसमुच्चयात ज्या तपस्व्यांनी तप करून अर्थ ओतला त्यांना कोणी विचारलं की याला कमळ का म्हणावं? पण यात अर्थ भरल्यामुळेच कमळ शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर कमळाचे फूल उभे राहते. कशामुळे? पंडितांनी तप करून त्यात अर्थ भरला नसता तर कमळ म्हटल्यानं आपल्या डोळ्यासमोर कमळाचं फूल झाले असते काय? नाही. तेव्हा शब्दाला अर्थ असल्याशिवाय केवळ व्यंजन समुच्चय म्हणजे शब्द होत नाही. म्हणूनच यक क्रियावान स पंडिता, क्रियावानाच्याच शब्दाला अर्थ असतो, त्याच्याच शब्दांना अर्थ आहे. तेच तेच करण्याला जो कंटाळतो त्याच्या क्रियेने अर्थ येणार नाही. जसे आंब्याला चिंच म्हटले तर अर्थ येईल काय? आंब्याला आंबा म्हणावे हे आपल्या बुद्धीनं ठरवलं काय? का आपल्या बुद्धीला पटलं म्हणून आपण आंब्याला आंबा म्हणतो? वडिलांनी सांगितलं आणि तीच वस्तू डोळ्यासमोर दिसते म्हणून आपण त्याला आंबा म्हणतो. मातृका समुच्चयात अर्थ ओतणे यातच परमार्थ आहे. मंत्रसिद्धी ती हीच. शब्द निरर्थक नाही, त्यांना मंत्रत्व येते. आचाराने, विचाराने, विकाराने शब्दात अर्थ भरू शकतो तो खरा सिद्ध. आपण शब्द निरर्थक केले तर काय माणसाचं जीवन जगलो? शब्दामध्ये जर अर्थ भरता आला नाही तर नरजन्माचं सार्थक करून घेऊ अशी कल्पना आपणास करता येणार नाही. केवळ शब्दावर गारुड रचावं एवढ्यासाठी हे सांगितलं आहे काय? गुरु आणि शिष्य सार्थ करण्यासाठी अट काय? तर एकमेकांच्या शब्दांना निरर्थकता नसली पाहिजे. गुरुशिष्य संबंध असे असावेत की शब्द निरर्थक न व्हावे. तर्कानं करणाऱ्याला दृष्टांताची आवश्यकता नसते. तर्क तुम्हाला कळतो म्हणून पुराणातील आख्यानं तुम्हाला सांगत नाही. गुरुचा शब्द शिष्य आपल्या तपानं सार्थ करू शकतो. गुरुच्या शब्दात त्याला अर्थ निर्माण करून घेता आला पाहिजे. गुरुने जरी निरर्थक शब्दांचे वाचन केले तरी ते शब्द शिष्य सार्थ करून दाखवतो. पुराणातील एकलव्याची कथा. गुरु केवळ मातीचा पुतळा होता, पण त्यानं खरा करून दाखवला. जिवंत माणसाचा शब्द आपण सार्थ करू शकत नाही. शब्दांची देवाणघेवाण अथवा विपुलता म्हणजे परमार्थ ही चुकीची समजूत आहे. कमीत कमी शब्दांचा वापर ही साऱ्या परमार्थाची कासाविषयी आहे. मंत्रशास्त्राचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कमीत कमी शब्दांनी जीवन सार्थक करणे हे गमक आहे. वेदात 36 अक्षरांचे छंद आहेत. उदाहरणार्थ बृहती छंद. वैदिकांनी एका शब्दात अर्थ भरण्याची किमया केली आणि 36 अक्षरांचे छंद एका अक्षरावर, प्रणवावर आणून ठेवले. आपणाला ग्रंथच्या ग्रंथ कमी पडतात. शब्द हा जीवनाचा प्रेष आहे. शब्द म्हणजे जीवन आहे. चोदना लक्षणो धर्म. हा प्रेरणा देणारा तो धर्म. प्रेरणा घ्या, मग ती कुठूनही घ्या. वागायचे नसेल तर शब्दांचा कंटाळा कधीच येत नाही. प्रेमानं देवाचं नाव घेतलं तर सध्या देव नको असं एखाद्या वेळेस तरी वाटेल. खरोखर तुम्ही माझा धाक बाळगाल तेव्हा तुम्हाला मला वारंवार भेटावं असं वाटणार नाही. तेव्हा माझा नेहमी संपर्क नको असे वाटेल. केव्हा? तर तुम्ही प्रेरणा घ्याल तेव्हा. आवडीतून नावड निर्माण होईल. आता मला जरा माझा आठव करावायचा आहे, तू जरा बाजूला राहा, अशी स्थिती येईल. गूळ नव्हे तू गूळ दगड असं तुकारामांना पांडुरंगाला म्हणावायची पाळी आली नसती. असे जेव्हा तुकाराम म्हणाले तेव्हा ते स्वतःला आठवीत होते की पांडुरंगाला आठवीत होते असा विचार करावा. तर ते स्वतःला आठवीत असताना वरील उद्गार त्यांचे निघाले आहे ते सहजच कोणालाही सांगता येण्यासारखं आहे. मानसशास्त्राप्रमाणे विचार करता निश्चितच तो स्वतःलाच आठवीत असताना तुकारामांनी हे वरील प्रमाणे म्हटले आहे असं कोणी सांगेल. तुका झालासे कळस अशी महाराष्ट्राची प्रवृत्ती कशी झाली, का झाली? कारण तुकाराम देवालाही आणि स्वतःलाही स्मरले आहेत म्हणून.
तुकारामांना आपल्या स्वतःच्या साधनाची, आपल्या अंतःकरणाची खात्री होती, तेव्हाच तो असे म्हणू शकला. अंतःकरणापासून देवदेव म्हटलं आहे. जितका प्रेमाचा संबंध जास्त, तितका जास्त स्वतःबद्दलचा आठव. जो स्वतःशी प्रामाणिक आहे त्याला देवाशी रागावताना काकू वाटत नाही. रागावल्याशिवाय प्रेम नाही. प्रेमाचा अर्थच असा आहे की तेथे राग व भय वाटतेच. प्रेम म्हणजे भय आलंच. माझा धाक बाळगा असं मी तुम्हाला नेहमी सांगतो. तेव्हा माझी खात्री असते की तुम्ही प्रेम केल्याशिवाय माझा धाक बाळगू शकत नाही. प्रेम जर उत्पन्न झालं नाही तर माझा धाक बाळगता येईल. माझ्या धाकाला जर मर्यादा आहेत तर तुम्ही शहाणे किती व्हाल. मर्यादित. तुम्ही जगताना देव पाहण्याची इच्छा धरता आणि देवाला जे आवडत नाही ते करता, नव्हे हटकून करता. एकीकडे देवाच्या भक्तीचे गोडवे गातो आपण आणि दुसरीकडे देवाच्या समोर विडी ओढतो. देवाला दिसत नाही अशी सोयीस्कर समज करून घेतो. देव पाहणार नाही अथवा देवाला दिसत नाही अशी कोणती जागा आहे. माझ्या पाठीशी एखादी गोष्ट तुम्ही केली तर ती मला दिसणार नाही, कदाचित थकेल, कारण माझ्या शक्तींना आणि धाकाला काही मर्यादा आहेत. पण मग असेच देवाची आहे काय? त्याच्या शक्ती अमर्याद आहेत. एकीकडे त्याच्या नावानं टाहो फोडावायचा आणि त्याची करुणा भाकावायची, तर दुसरीकडे त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करावायच्या. अशानं परमेश्वर पावेल काय? आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी सोयीस्कर तर्क शोधायचा. ती विडी ही जरी मनुष्य निर्मित असली तरी ज्या वस्तू व पदार्थापासून केली आहे त्या वस्तू तर ईश्वर निर्मित आहेत की नाही? मग अशी विडी उडली तर काय हरकत आहे? असा युक्तिवाद योग्य आहे काय? फक्त महाराज अथवा बुवाज बुवाबाजी करतात ही गोष्ट साफ खोटी आहे. प्रत्येक माणूस आपापल्या परीनं बुवाबाजी करत असतो. साहित्यिक साहित्य निर्माण करताना काय करतो? तो देखील बुवाबाजीच करतो. आणि आपण वागत असताना सारखी स्वतःची व इतरांची फसवणूक करत असतो. ही बुवाबाजी नाही तर दुसरी कोणती बाजी आहे? पण यातून काही निष्पन्न होणार आहे काय? माझे दोष तुम्ही पाहणे व तुमचे दोष मी पाहणे, यात कोणाचा फायदा होणार आहे? कोणाला काय लाभ होणार आहे? यातून गुरु करावायचा आणि देव पाहावायचा म्हटल्यावर त्याला कोठेही विसंबून मागणार नाही. गोमांस मुसलमानांना चालते आणि हिंदूंना चालत नाही, यातील फरक तर समजला पाहिजे ना. मुसलमानांचा अल्लाह आणि हिंदूंचा ईश्वर या शब्दात अर्थ भरावा लागतो, तरच उपयोग. हा केवळ दृष्टांत आहे, लक्षात घ्या. जातीयवाद मला सांगावायचा नाही. तुम्हाला माहीत आहे की माझे मुसलमानही शिष्य आहेत व दुसऱ्या जातीचेही शिष्य आहेत. मग दृष्टांत म्हणूनच ईश्वर अल्लाह हे शब्द लक्षात घ्या. गोमांस खाल्ल्यावर ईश्वर शब्द निरर्थक होईल की नाही? माणूस बुद्धिवादाच्या नावाखाली साधकत्व शिथिल करून आणि संकुचित करून सर्व काही तयार मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे आपलं मिळवण्याचा परमार्थात प्रयत्न करणं व आयतं तयार मिळणं असं वाटणं व्यर्थ आहे. ते वाईट आहे. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करावं व आपणास द्यावे, आयते द्यावे, ही समज चुकीची व वाईट आहे. झीज न होता स्वयंपाक व्हावा असं वाटतं. सारांश, परमार्थ असाच करावा असं वाटणं धोक्याचं आहे. मग हे असे वागताना बुवाबाजी तुम्ही वाढवता की नाही? तुमचे वागणे बुवाबाजी आहे नाही तर काय आहे? हिंदूंचा परमार्थ आज पोकळ झाला आहे. आपल्या शब्दांना वागणुकीत तुम्ही अर्थ काही ठेवलेला आहे असं वाटत नाही. परमहंस परिव्राजकाचार्य म्हणून वासुदेवानंद सरस्वती यांच्या फोटोची पूजा कराल, पण जर ते येथे प्रत्यक्ष आले तर कोण पिसाट आला आहे असं वाटून तुम्हाला तो नकोसा होईल. शब्द सार्थ करणं हा परमार्थ आहे. तर कोणता शब्द सार्थ करावा याचा, हा ज्याचा त्याचा स्वधर्म आहे. हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. परमहंस परिव्राजकाचार्य या शब्दात जर आपल्या वागणुकीनं आणि समजुतीनं अर्थ न भरला तर त्या शब्दाचा केवळ उपयोग कुठे होईल? तेव्हा कोणत्या शब्दात अर्थ ओतावायचा याचं स्वातंत्र्य आहे. आता सार्थ करावायचं ठरवलं तरच शिष्यत्व सार्थ होईल. तुम्ही मला महाराज म्हणता, त्या तुमच्या महाराज शब्दाला तुम्हीच तो मला लावला आहे
आणि तो सार्थ करावयाची जबाबदारी मजवर टाकली आहे. मी विसरलो, सार्थ केला नाही तर महाराज हा शब्द सार्थ होईल काय? तो सार्थ करण्यासाठी मला जीवन खर्ची घालावं लागतं हे तुम्ही पाहत आहात. तुम्ही मला लावलेल्या शब्दाला अर्थ करण्याची, खरा करण्याची जबाबदारी माझ्यावर, पण मी तुम्हाला सच्शिष्य म्हटलं तर तो शब्द खरा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तीही माझीच का? तुमच्या सोयी मी आधी पाहिल्या व मग मी माझ्या सोयी पाहिल्या. इथं पारनेरमध्ये आजवरचे सर्व लावून हे जे केले आहे ते तुमच्या समोरच आहे. तुम्ही सच्शिष्य आहात म्हणून मी तसे म्हटले नाही, तर तुम्ही सच्शिष्य होऊ शकता म्हणून मी तसं म्हटलं आहे. मला तसं वाटलं म्हणून म्हटलं. पण तो शब्द खरा करण्याची, त्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही गेल्या वर्षी संकल्प केला उत्सव करण्याचा, तेव्हा या अडचणी डोळ्यासमोर नव्हत्या का? लग्नकार्य, निवडणुका, इलेक्शन वगैरेंच्या संकल्प करताना अडचणी लक्षात घ्याव्याच हव्या होत्या. गेल्या 12 वर्षांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा नव्हत्या का त्या अडचणी? तेव्हाही अडचणी होत्याच आणि संभाव्य अडचणी होत्याच, आहेतच, आताही नाही, कदाचित राहतीलही. अशी कोणती अस्मानी सुलतानी आली आहे? मग याचा अर्थ काय? तुम्ही केलेला संकल्प सत्संकल्प नाही असाच याचा अर्थ आहे. गुरुशिष्य संबंधात परमेश्वराचा हात असावा लागतो, तसाच तो असेल तर तरणोपाय आहे आणि असतोही. तुम्ही गाफील राहिलात, विसरलात हे नक्की आहे. हा उत्सव मी केलेला नाही, मीही केलेला नाही व तुम्हीही केलेला नाही, पण सर्व उत्सव मात्र नेहमीप्रमाणे चालू आहे. तुम्ही कासाविषयी केली आहे काय? मग ही भगवंताची कासाविषयी झाली की नाही? फरक काय? ही सर्व कामे भगवंताची झाली की नाही? जातीनं तुम्ही लक्ष घातलं आहे ही वल्गना होईल, आणि मीही लक्ष घातलं आहे असं म्हटलं तर परमेश्वराला कबूल नाही. तेव्हा गेल्या 12 वर्षाच्या तपाचे फळ म्हणून परमेश्वरानं आपल्या तुमच्या पदरात टाकलेलं हे फळ आहे. काही उठाठेव मी केलेलं नाही तरी तुम्हाला पाणी वगैरे मिळत आहे की नाही? 12 वर्षांचे श्रेय म्हणून परमेश्वर राबला आहे. परमेश्वर तुमचा कैवारी झाला आहे म्हणून मला कमीपणा द्यावासा वाटला तरी तो देता येत नाही. हे तुम्ही केले आहे की परमेश्वरानं? तुम्ही जर असेच गाफील राहिलात तर उद्या परमेश्वर असाच तुमच्यात येईल असं तुम्हाला वाटते काय? उत्सव असा होईल काय? उत्सव कसा होईल? पारनेरला एकदा तरी हजेरी करून येणे हे आपल्या उत्सवाचं वैशिष्ट्य राहावं म्हणून परमेश्वराला वाटलं आणि त्यानंच या वर्षीचा उत्सव केला. यावर्षी तुम्ही इतक्या उशिरा आलात त्यामुळे आणि परमेश्वरच तुमचा कैवारी झाल्यामुळे तुम्हाला शिव्या देण्याची माझी हौस पुरी झाली नाही. एकूण उत्सव साजरा झाला आणि चुकून सत्शब्द निघून गेल्यावर त्याची प्रतिक्रिया मला तुमच्या ठिकाणी दिसली नाही. तेव्हा माझ्यातला गुरु जागा झाला आणि एवढे तरी बोललो. आजचा उत्सव ईश्वरानं केला असला तरी त्याला आज भरता आलेलं नाही. कशाचं फळ आहे? जेव्हा माणूस आपल्या संस्काराला किंवा संकल्पाला जागतो, आपल्या संकल्पाशी प्रामाणिक असतो, तेव्हा ती क्रिया परमेश्वराला आवडते आणि तेव्हाच त्याला भरून येतं. आज परमेश्वरानं उत्सव पार पाडला आहे पण त्याला भरता आलेलं नाही. परमेश्वरानं उत्सवाला अर्थ भरला आहे हे खरं, सहज काही होते तेव्हा ते लक्षात येत नाही. आज मेघ नाही, दरवर्षी आपल्या उत्सवात एकदा तरी 4 थेंब येऊन जातात. पाऊस आला तर काय करावायचा असा प्रश्न आहे का आपल्यासमोर? आजपर्यंत मात्र असं म्हणावं लागलं आहे आपल्याला. आज मात्र तशी वेळ नाही. घडलेल्या घटनेसंबंधी हे माझेच म्हणणे आहे की परमेश्वराचेही तेच म्हणणे आहे? हे आता दत्ताच्या चेहऱ्यावर बघा, तेव्हाच कळून येईल. माझे शब्द सार्थ आहेत असा संकेत अंगुली निर्देश असला तरी पाऊस आला नाही यात काय निसर्ग आहे असा बुद्धिवाद लावणार नाही. असा जर तुम्ही अर्थ केला तर मी गुरु व तुम्ही शिष्य एकत्र जमलो आहोत याला काही अर्थ येईल काय? असे झाले तर अशा प्रकारचे किती मेळावे होऊनही काही उपयोग होणार नाही. मग परमेश्वराला आज या उत्सवात भरून आले आहे असे दिसते काय? या घटनेची मी केलेली कारण मीमांसा तुम्हाला पटली तरच हा गुरुशिष्य मेळावा म्हणावायचा. गुरुशिष्य मेळावा असे यावर्षी आपल्या पंचांगात छापलेलं नाही. म्हणजे मग हा गुरुशिष्य मेळावा हे आहे का नाही? तेव्हा मग या मेळाव्याला काही म्हणता येईल की नाही? शहाणे होऊन या घटनेकडे बघा. माणूस आपल्या संकल्पाला जागा राहिला तर परमेश्वराला भरून येतं. संकल्प कोणता करावा
याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. यावर्षीचा उत्सव देवानं पार पाडला आहे, पण त्याला भरता आलं नाही. यासाठी तुम्ही संकल्पाला कधीही विसरता कामा नये. यावर्षीच्या या घडलेल्या साध्या घटनेनं तुमच्या लक्षात यावायला पाहिजे. देवाचा व्यवहार मुका असतो, तो मुका व्यवहार करतो. तरी पण एक गोष्ट शिकवली की नाही, परमेश्वराचा मुका व्यवहार समजून घ्यावा यासाठी सुद्धा गुरुची आवश्यकता असते. आपले दोष हे दोष आहेत हे निश्चित आल्यावर मग जर सांगायला लागतो कोणी तर काय बिघडलं. आत्मा वै पुत्र नामासी, स्वतः म्हणजेच मुलगा, आत्मा म्हणजेच मुलगा, मुलगाच विसरला. कोर्टाची कामं म्हणून तोही उशिरा आला. तो गुरुबुंद आहे तुमचा. हे जे माझे आहे ते सगळे तुझे आहे अशी जेव्हा वृत्ती होते तेव्हा आत्मा वै पुत्र नामासी हे वाक्य सिद्ध होतं. मुलगा विसरला म्हणजे मीच विसरलो हे सांगण्यासाठी वचन सांगितलं. नाहीतर त्यावर प्रवचन करायचं नाही मला. घरातला विसरला तर बाहेरचा विसरणं स्वाभाविक आहे. यावर्षी परमेश्वरानं उत्सव केला हे खरं आहे, पण त्याला भरता आलं नाही हेही तितकंच खरं आहे. तेव्हा तुम्ही आता आपल्या सत्कृतीनं त्याला भरता येईल असं करा. पाऊस या आपल्या उत्सवाला बोलवा, कासाविषयी होऊ द्या ने मग बघा, लावा आपली कृती पणाला आणि मग लावा माझी सिद्धी पणाला. बघू तुमचं काम सोपं आहे की माझं आहे. घडलेल्या घटनेचा मी अर्थ लावला आहे तसा आपल्या प्रयत्नानं तपानं सत्सत्यत्वानं घटना घडवून आणा. मग पहा मी थांबवतो की नाही. आधी तुमचे तपपणाला लावायचं आहे, मग माझे मला पणाला लावायचे आहे. तेव्हा सत शब्दाला विसरू नका. सत या एका शब्दावर प्रवचन करून काय सांगायचे ते सांगितले आहे. तुम्ही सत व्हा. गुरुशिष्य मेळाव्याला सार्थ करा. मी सांगेन तो शब्दांचा अर्थ करा. त्यापेक्षा भिन्न अर्थ करण्याची प्रवृत्ती जेव्हा तुमच्यात निर्माण होणार नाही तेव्हाच तो मेळावा हा गुरुशिष्य मेळावा होईल. नाहीतर दुसरा कोणताही मेळावा होईल, जत्रा होईल. शिष्याकरता महाराज सांगतील तेच खरं आहे. खरंच खरं आहे का असा प्रश्न उत्पन्न झाला तर तुम्ही माझे शिष्य का मी तुमचा शिष्य असा प्रश्न पडेल. सत लावून घ्यायचा असेल तर तुमचा देव पाठीराखा यावेळी असला तरी सत आहात म्हणून सत म्हटलेले नाही, तर सत होऊ शकाल म्हणून म्हटलेले आहे. व्याख्याता बडबड करतो तिकडे लक्ष असते असे नाही. ब्राह्मणाने मंत्र म्हटले किंवा व्याख्यात्याने व्याख्यान दिले, दोन्हीचा अर्थ श्रोत्यांना सारखाच असतो. संबोधने सहज ऐकवली जाणार नाहीत तर व्याख्यान ऐकवले जाईल. सतपदावर नाचवून मला काय सांगायचं आहे ते सांगितलं. सत हा आपल्या प्रवचनाचा वादी होता म्हणून राग सिद्ध झाला. सर्व व्याख्यानभर संवादी दाखवित गेलो. गुरुशिष्य हे शब्द सार्थ करावे लागतात, जागे व्हावे लागते, वागावे लागते, कृतीची पायरी चढावे, वाढते का घडते. आज मी रागावलो नाही, कारण ज्यांचा कैवार परमेश्वरानं घेतला त्यांच्यावर रागावणे नको. देवानं तुमच्या तुम्हाला पाठीशी घातलं आहे म्हणून तुम्हाला सत म्हटलं. तुम्ही सत आहात म्हणून म्हटलं नाही. देव तुमचा पाठीराख आहे यावरून तुम्ही सत होऊ शकाल, पण केव्हा कृती कराल तर. मी हे जाणलं आहे की माझ्या शिष्यांचा पाठीराखा परमेश्वर झाला आहे. हा भावना, हा अर्थ सिद्ध होऊन सत म्हटलं. अर्थानं शब्दाची वाट पाहिली. अर्थ आधी धावला म्हणजे देव तुमचा पाठीराखा झाला. तुमच्यासाठी जर देव उत्सवात राबला आणि मागावून मी सत्शब्द वापरला, शब्द मागून आला म्हणूनच तर तो मला बोचला. अर्थ आधी येऊन शब्द मागावून आला तेव्हा माझ्यातला गुरु जागा झाला आणि मी हे जे बोललो सत्शब्दावर बोललो त्याचं मनोविश्लेषण हे असं आहे. हा काही योगायोग नाही, भगवंताची इच्छा किंवा महाराजांची इच्छा नाही. हा केवळ वृत्तीचा विन्यास आहे. तेव्हा जागे व्हा आणि तुमच्याकरिता मी जे शब्द वापरले ते शब्द सार्थ करण्यासाठी कृती करा. हे शब्द सार्थ करण्याची जबाबदारी तुमची आहे हे ओळखा. मला प्रवचनात सांगायचे होते ते यामुळे राहिले, पण ते मग केव्हा तरी सांगेन. पण सांगितले आहे ते फार महत्त्वाचे आहे, समजून घ्या. आणि वापरलेले शब्द सार्थ करण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून या उत्सवात देव जसा तुमचा पाठीराखा झाला तसा तो तुमचा कायमचा पाठीराखा होवो अशी प्रार्थना करून
आणि वापरलेल्या शब्दांना सार्थ करण्याची कृती करताना देव तुम्हास शक्ती देवो असा आशीर्वाद देऊन मी हे प्रवचन संपवतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपणाला हे अभिवाचन आवडलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारात. ही नम्र विनंती. धन्यवाद.